तेजू, अगं काय करतेस? तुझ्या बहिणीने किती मेहनतीने मिळवला असेल हा व्हिडिओ. स्वतःचा जीव धोक्यात घातला असेल का तर फक्त निंबाळकर घराण्याचं खरं रूप जगासमोर आणता येईल. अन्यायाला वाचा फुटेल. तुझी काळजी वाटली म्हणून तिने तुला सगळं सांगितलं. पण तू काय केलंस? तिचाच विश्वासघात केलास? तेजू अगं विचार कर. अगं हा व्हिडिओ तुला शत्रूच्या पिंजऱ्यातनं सुटका करू शकतो. दादासमोर शत्रूचा खरा चेहरा दाखवता येऊ शकतो. ऐक माझं, नको बदलू हा पेन ड्राईव्ह. नाही नाही, मी जर शत्रू जसं म्हणतो तसं नाही केलं तर तू माझ्या दादाला नाही, दादाला काही झालं तर माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल. नाही, मला माझ्या दादासाठी हे करावंच लागेल. मला हे करावंच लागेल. मावशी सारखं इकडे बसा. हा, आता तुझा बेबी शत्रू भयाच्या लग्नाचा व्हिडिओ लावतात. बसा बसा. डॅडी, तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावायला आली आहे. आता ह्या आगीत तुमचं हे घर वाचणार नाही. तुळजा, काय मस्करी लावली आमची? कुठे आहे व्हिडिओ? लाव लवकर, बायका खोळंबल्यात ना. अयो, पेन ड्राईव्ह खराब झाला का काय? हा तर तोच पेन ड्राईव्ह आहे. मग यातलं फुटेज गेलं कुठे? ही अशी आमची बहीण पहिल्यापासून अलगरची. तुझी सवय ना अजून गेलेली नाही दिसत वाटतं. होय अगं, एवढा महत्वाचा व्हिडिओ आता आणि तोच गाळ करून टाकला का तू? काय राव. ओ दाजी, सांभाळा बरं का तुम्ही तुमच्या बायकोला. एक ही आमची बहीण आहे आणि एक ही तुमची बहीण आहे. घरातली सगळी कामं एकदम व्यवस्थित, सगळ्या जबाबदाऱ्या ना एकदम व्यवस्थित चोख पार पाडत असते. काम सांगायला खोटी की काम झालंच म्हणून समजा. तुळजा, कुठं फुटानी व्हिडिओ? मी काय सांगू तुला आता सूर्य? माझ्याकडे खरंच पुरावा नाही. पुराव्याशिवाय मी जर काही बोलले तर तुला परत माझा राग येईल. मी तुला शब्द दिलाय, तुला दुखावणार नाही. वहिनी, अगं बोल की काय झालं? ऍक्च्युली फाईल करप्ट झाली वाटतं. माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांचा एवढा वेळ वाया गेला. अगं वहिनी, एवढं काय त्यात? होतं असं कधी कधी. राहू दे. तुळजा, आधी बघायचं ना व्यवस्थित. तुम्ही आलात, आम्हाला लय बरं वाटलं. सगळे गैरसमज दूर झाली. ही मकर संक्रांत खऱ्या अर्थानं साजरी झाली म्हणायची. आता इथून पुढं
मनात काय बी आणायचं नाही. आता काही लोक तुमच्या मनात आमच्याबद्दल काय बाय भरवतील, पण तुम्ही कोणाच्या बी कसल्या बी म्हणण्याला बळी पडू नका. तुमचे आमचे आजवरचे संबंध लक्षात ठेवा. आम्ही तुमच्यासाठी कोण आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही तुमच्यासाठी काय केलंय ते लक्षात ठेवा. का चांगल्या नात्याला बी नजर लागते हो. हा, नातं जपा. डॅडी, हे काय सगळं सांगायला लागतं का? सांगा बरं. अहो, तुमचा फोटो राहुला मी घरात. दररोज त्या फोटोच्या पाया पडतो. हे बघा, माझ्या मनातलं तुमचं स्थान आहे ना, कुणीच हलवू शकत नाही. काल जे झालं ते शेवटचं झालं. इथनं पुढे ना गावाच गैरसमज करून घेणार नाही. आव नको नको नको, आमच्या पाया पडून आम्हाला लाजवू नका जावय बापू. नाही डॅडी, माझ्या देवाच्या पाया पडतोय मी. तुमचा आशीर्वाद असू दे. अहो, आमचे आशीर्वाद तर तुमच्या कायम पाठीशी आहे. काळजीच करू नका. मग झालं. येतो डॅडी. या. चल येतो. आता येतो.